नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पिवळा बटाटा तर सगळी खातातच, पण आज आपण लाल बटाटा कसा करायचा ते पाहूया. आमच्यात लहान मुलांना लाल बटाटाच आवडतो, पिवळा बटाटा जास्त आवडत नाही त्यांना. त्यासाठी काही करावं लागत नाही, अगदी सोपी पद्धत आहे. तेल कढईत तापवायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, छान भाजून घ्यायचा, लसूण घालायचा, तोही छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये चिरलेले बटाटे घालायचे, तेही बटाटे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये मग नंतर लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार, गरम मसाला आणि मुठभर तूर डाळ घालायची आणि छान परतून घ्यायचं. आणि थोडासा एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घालून आता हे बटाटे आपले शिजू द्यायचे. 5-7 मिनिटातच हे बटाटे छान शिजून जातात. जर कोणाला तूर डाळ जास्त शिजलेली आवडत असेल तर ती भाजी करायच्या अगोदर एक 5 मिनिटं आपण पाण्यात भिजत ठेवायची. त्यानंतर बटाट्यावरती छान कोथिंबीर पेरायची. खूप छान टेस्ट येते या बटाट्याला. त्यानंतर सकाळी भाकरी करायच्या अगोदर आत्तींना आमच्या शेंगदाण्याच्या चपात्या खूप आवडतात, शेंगदाणे घालून केलेल्या. त्या म्हटलं की भाकरी करायच्या अगोदर शेंगदाणे भाजून ठेव आणि कधी उद्या जर वेळ मिळेल तर तुम्ही उद्या करा. म्हणून अगोदर काय केलं, शेंगदाणे भाजून ठेवलेत. शेंगदाण्याच्या चपातीची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आता काय करायचं आहे, फक्त हे शेंगदाणे मी आता तुम्हाला दाखवलेत भाजून ना, तर छान भाजून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये गूळ आवडीनुसार घालायचा, जरासा जास्त घालायचा, जास्त गोड आवडत असेल तर. आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. अगदी जाडसर वाटलं तरी सुद्धा चालतं, आवडत असेल तर याच्यामध्ये वेलची सुद्धा टाकली तरी चालते. आज मुलांची शाळेला सुट्टी होती त्यामुळे भाकरी केल्या होत्या, त्यामुळे चपाती काय आज बनवली नाही. 11पर्यंत घरातली सगळी कामं आवरल्यानंतर वर्षाला बांगड्या भरायला जायचं होतं, म्हणून आम्ही बांगड्या भरायला गेलो. पहा, स्टॉपवरती म्हणजे आमच्याच गावात या भाभी आहेत, या बांगड्या भरतात. तिथे गेल्यानंतर बांगड्यांची व्हरायटी पाहिली ना, अशा वेगवेगळ्या बांगड्या होत्या, भरपूर प्रकारच्या बांगड्या होत्या. असं वाटत होतं की यातली कोणती घालू आणि कोणती नको. तर आमच्याकडे फक्त आणि फक्त हिरव्याच बांगड्या घालतात, दुसऱ्या कोणत्याही कलरच्या बांगड्या घालायच्या नसतात सुहासिनींनी. म्हणून आम्हाला प्रत्येक वेळी ज्यावेळी घालेल त्यावेळी हिरव्याच बांगड्या घालाव्या लागतात. हिरव्या म्हणजे ह्या प्लेन हिरव्या किंवा डिझाईनच्या हिरव्यासुद्धा चालतात. गावाकडे तुम्हाला प्रत्येक बाईच्या हातात हिरव्याच बांगड्या दिसतील आणि हात भरून बांगड्या असतात. अशा या काचेच्या बांगड्यांना आम्ही 6 महिन्यातून एकदा घालत असतो. म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त सुद्धा जातात आणि एक 3-4 अशा हातामध्ये राहिले ना की मग हात रिकामा झाला म्हणतात आणि घालायला जायचं असतं. म्हणजे त्या पूर्ण रिकामा व्हायच्या अगोदर त्या बांगड्या घालायच्या. आजकालच्या लग्न झालेल्या मुलींना काडघालच्या बांगड्या घेतात, जेव्हा लागेल तेव्हाच वापरायच्या आणि बाकीच्या वेळी खंड वगैरे घालायचे. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही आमच्या गावातल्या ज्योतिबाच्या मंदिरात गेलो होतो. हे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि ही मूर्ती पहा किती सुरेख आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.